सगळ्यांना नमस्कार आणि शुभ दीपावली। हा जरा जोरात आवाज, मुलुंडकरांचा आवाज आहे। दरवर्षी ठेवा, दरवर्षी आमचे नगरसेवक निवडून आणा। पण राजकारण बाजूला ठेवू, दरवर्षी आपण हा कार्यक्रम करूच। महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडनं आपली ही जी पॉवर म्हणजे सॉफ्ट पॉवर आहे, याचे जास्तीत जास्त प्रयोग झाले पाहिजेत असा आदेश आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला। आणि मी तुम्हाला प्रामाणिकतेने सांगतोय, गेल्या मार्चपासून म्हणजे आर्थिक वर्ष मार्चला सुरू होतं ते पुढच्या आर्थिक वर्ष पुढच्या मार्चपर्यंत चालतं। या 365 दिवसांमध्ये थोडके नाही, पूर्ण राज्यभर लोकसंगीत, लोकनाट्य, लोकवाद्य, लोककला, शास्त्रीय, उपशास्त्रीय, भक्तिगीतं, भावगीतं, चर्चासत्र, सेमिनार्स असे विविध कार्यक्रम 365 दिवसांमध्ये आपल्या विभागाच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून 1200 कार्यक्रम आपण करतो। 1200 प्रयत्न हाच आहे की हा जो सुखाचा, आनंदाचा, अनुभूतीचा जो ठेवा आहे, त्यामध्ये आपल्या मराठी मनाचं रहस्य हे गीत संगीतामध्ये सुद्धा आहे, कवितेमध्ये आहे, साहित्यामध्ये आहे। आणि म्हणून दीपावलीच्या निमित्ताने पूर्ण मुंबईत पक्षाकडून आणि विभागाकडून 10च्या वर कार्यक्रम सकाळ आणि संध्याकाळ आपण आयोजित करतो। मी आता सकाळचा 3रा कार्यक्रम करतोय, आता सांताक्रूजला जाणार आहे। आणि आपण सगळ्यांचे आशीर्वाद हे आमचं बळ आहे। मेहरबाईंनी सांगितलं ते खरं आहे। ऑपरेशन सिंदूर काय आहे, ज्यांनी नाकं मुरडली ते पाकिस्तानमध्ये आहेत, आणि आपल्या विजयावर ज्यांच्या नाकाला मिरच्या लागल्या त्यातले काही लोक हिंदुस्थानमध्ये पण आहेत। आता ती कोण आहे ती मी सांगायची गरज नाही, कारण मुलुंडकर इतके सुज्ञ आहेत की त्यांनी आजपर्यंत कधीच या लोकांना थारा दिलेला नाही आहे आणि यापुढेही देणार नाही। पण बरोबरीने मोदी साहेबांनी अजून एक केलं, ते म्हणजे जेव्हा जग आपण ज्याला म्हणू की टॅक्स टेररिझमच्या दिशेने चाललाय, कर युद्ध चालू आहेत, एक देश दुसऱ्या देशावर कर टाकतोय, एक देश आपल्या देशातल्या नागरिकांवर कर टाकतोय। मी एका देशाचं नाव घेणार नाही, मी तिकडे मीरबाई गेलो होतो, तर तिथे वडिलांची आईची प्रॉपर्टी सक्सेशनमध्ये मुलाला जायची असेल त्याच्यावर पण 60% टॅक्स लावला आहे। ही परिस्थिती जगामध्ये आहे। आणि त्या काळामध्ये तुमच्या आशीर्वादाने माननीय मोदीजींनी आपल्या देशातील GST हा 18 आणि 28% 0% आणि 5% आणलेला आहे। ही आपल्या देशाच्या प्रगतीची मानक जग आता पाहतोय। महाराष्ट्रात सुद्धा अद्भुत, जे कदाचित आम्हालाही शक्य होईल की नाही वाटलं नसतं, पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, देवेंद्रजींच्या नियोजनाने आम्ही म्हणतोय त्यामधला राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवा, पण सत्य सांगतोय, मोदी आहे तो मुमकिन आहे आम्ही बघतोय। याचं कारण आम्ही प्रस्ताव घेऊन गेलो, वर्ल्ड युनेस्कोमध्ये पॅरिसला घेऊन गेलो। आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, शौर्य, युद्धनीती, संरक्षण नीती याचे प्रत्यक्ष पुरावे असलेले त्यांनी बांधलेले 12 गडकिल्ले हे जागतिक वारसा झालं पाहिजे, हा आपण अर्ज घेऊन गेलो। 11 आपल्या महाराष्ट्रातले आहेत, एक जिंजीचा आहे तामिळनाडूचा। आणि मी तुम्हाला प्रामाणिकतेने सांगतो की ज्या वेळेला ह्या 1.5 वर्षाचा पूर्ण पाठपुरावा करून आम्ही गेलो, त्यावेळेला अंतिम निर्णय घेणारी जी समिती असते 21 देशांची, त्याला ॲडवाईज करणारी, सल्ला देणारी एक समिती असते, ज्याला आयकॉमॉस म्हणतात। त्या सल्लागार समितीमध्ये जगातले सगळे एक्सपर्ट्स असतात आणि त्यांचं मत हेच ग्राह्य धरलं जातं। त्या मतावर अंतिम निर्णय घेणारे 21 देश जे सल्लागार म्हणतो तेच करतात। मी स्वतः गेलो, मुख्यमंत्र्यांनी स्वतः बैठका घेतल्या, मी पॅरिसला गेलो, आणि अशी स्थिती आली की या आयकॉमॉसमधल्या काही नतद्रष्टांनी ही भूमिका घेतली आणि सल्ला असा दिला की हे 12 गडकिल्ले काही ऐतिहासिक, पौराणिक, सांरक्षिक व्हॅल्यू आहे असं आता ठरवायची गरज नाही, याला डिफर करा, मंजूर करू नका। आणि मग यक्ष प्रश्न उभा राहिला। याचं कारण आम्हाला दिसत होतं, यामध्ये काही जागतिक कुहेतू असलेली काही लोक आहेत। देवेंद्रजींनी बैठक घेतली राजदूतांची आणि माननीय पंतप्रधानांशी बोलले,
पंतप्रधान कार्यालयाने जो काही संपर्क, जे आपलं मूळ होतंच आहेच, क्षमता आहेच जागतिक वारशाची आपली, तो मुद्दा आकर्षकरित्या आणि आग्रही मांडला. आणि त्या सल्लागाराने आज निर्णय करण्याची गरज नाही, डिफर करा म्हटलं होतं. त्या सल्ल्यानंतर सुद्धा 21 देश एकत्र बसले आणि त्या 21 देशांनी एकमताने हे 12 किल्ले जागतिक वारसा म्हणून घोषित केले. आणि म्हणून आम्ही म्हणतो मोदी हे तर मुमकिन आहे. आणि एका देशाचं तर नाव घेणार नाही मी, की त्या देशाने खरं तर समर्थन देईल की नाही जगाला प्रश्न होता. त्यांनी शेपूट टाकून आपल्याला समर्थन दिलं. आणि म्हणून ही ताकद जी आहे ना, ही तुमची आहे, ही भारताची ताकद आहे, ही भारतीयत्वाची ताकद आहे. आणि म्हणून या सगळ्यात आपला प्रथा, परंपरा, संस्कृती, सण, उत्सव, आपली भाषा सुद्धा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी वर्षानुवर्ष आपले आंदोलन झाली, आपला प्रवाह वाहत चालला. पण ज्या वेळेला मोदी साहेबांनी हा निर्णय घेतला त्यावेळेला मराठी आणि पाली या दोन्ही भाषांना अभिजित भाषेचा दर्जा हा मोदी साहेबांच्या सरकारने दिला. हे आपल्याला नाकारता येणार नाही. मला हे का मांडायचं आहे, कारण आपण सगळेच जण एका संस्कृतीत गुंफले गेलेलो आहोत. मराठी म्हणे सुसंस्कृत म्हण आहे, त्याच्यात थारा असंस्कृतपणाचा असूच शकत नाही, नसतोच. मग काही लोक डोकी भडकवायचं काम करतील, विपर्यास करण्याचं काम करतील, करतायत. मला तर प्रश्नच पडतो काही लोकांचा, की मुद्दा मांडताय त्याला सत्य काहीच नाही, प्रत्येक गोष्टीला विरोध, नवीन एअरपोर्ट विरोध, जुन्या एअरपोर्टचं एक्सटेन्शन विरोध, मेट्रोला विरोध, मेट्रोच्या कारशेडला विरोध. हो, काही विरोधाचे जे प्रोजेक्ट आहेत त्याला आम्ही नक्की विरोध करू. मुलुंडकरांच्या मनात जे आहे की इथे झालं नाही पाहिजे, ते होणार नाही, याची जबाबदारी आम्ही नक्की घेऊ. कारण मुलुंडकर आणि भाजप एकच आहे, वेगळा विचार करूच शकत नाही. फक्त काही गोष्टी बोलायच्या नसतात, करायच्या असतात, ते आम्ही करू, 100% करू. यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. पण विपर्यासाचे बळी पडू नका. थेट संवादी मंडळी आहेत, थेट संवाद करणारी आमची मंडळी आहेत, आम्ही सगळे आहोत. आणि म्हणून या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा देताना दीपावलीच्या असेच उत्तरोत्तर कार्यक्रम आम्ही करत राहू, तुमच्या सूचना घेत राहू आणि तुमच्या मनातलं हेरून ते झालं नाही पाहिजे यासाठी कटिबद्ध राहू. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.